मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवली सराटी इथे पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केलंय। काल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे नेते प्रसाद लाड यांनी 1.5 तास मनधरणी करूनही तोडगा न निघाल्यानं जरांगे उपोषणावर ठाम राहिलेत। जरांगेंनी आज उपोषण सुरू करता सरकारची धांदल उडाली आहे। त्यांच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी सरकारनं एक विशेष मसुदा तयार केलाय। सरकारचं शिष्टमंडळ हा मसुदा घेऊन अंतरवली सराटीत दाखल झालाय। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलनस्थळी दाखल होत जरांगे पाटलांची भेट घेतली आहे। तर सरकारच्या या मसुद्यातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात। पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मराठा आरक्षण कक्ष पुढील 1 महिन्यात सुरू करण्यात येईल। तर नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जात पडताळणीसाठी एक हेल्पलाईन 8 दिवसात सुरू होईल। कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी एसओपी तयार केली आहे असं देखील या मसुद्यामध्ये नमूद करण्यात आलंय। आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसात अर्थसहाय्य देण्यात येईल आणि कामामध्ये निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल असंही आश्वासन जरांगेंना देण्यात आलंय। तर सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंचं हे उपोषण आता सुरू झालेलं आहे। सरकारकडून जरांगेंना 5 आश्वासनं देण्यात आलेली आहेत, मात्र अजूनही जरांगे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। अजूनही ते त्यांच्या उपोषणस्थळीच थांबलेले आहेत। भर उन्हात एका शेतात बाजावर बसून जरांगेंनी हे उपोषण सुरू केलेलं आहे। यावेळी त्यांच्या उपोषणाचं स्वरूप बदललेलं आहे। वेगळ्या प्रकारे ते आंदोलन करतायत। यावेळी रणरणत्या उन्हामध्ये तापत्या उन्हामध्ये बसून जरांगेंचं हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि सरकारकडूनही त्यांचं उपोषण थांबवण्यासाठी किंवा त्यांची मनधरणी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत। विखे पाटील काल त्यांची भेट घेऊन गेल्यानंतर आज स्वतः पुन्हा एकदा दाखल झालेले होते। आज देखील त्यांनी जरांगेंशी दीर्घकाळ चर्चा केली, मात्र त्यामुळे जरांगेंचं काही समाधान झालेले दिसत नाही आणि त्यामुळे जरांगे अजूनही त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत। जरांगे सकाळी 10 वाजल्यापासून अंतरवली सराटीमधल्या एका शेतातल्या एका बाजावर बसून हे आंदोलन करतायत। खरं तर तापमानाचा पारा हा जवळपास 36 अंश सेल्सिअसच्या जवळपास गेलेला आहे। एवढ्या रखरखत्या उन्हात जरांगेंचं एका शेतामध्ये हे आंदोलन सुरू आहे। नेहमी एका स्टेजवर जरांगे आंदोलन करत असतात। त्या स्टेजपासून जवळपास 500 मीटर अंतरावर एका शेतात आता त्यांनी हे आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय। या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की आजूबाजूला मोठ्या संख्येने मराठा आंदोलक जमा झालेले आहेत। माध्यमांच्या प्रतिनिधींनी देखील जरांगेंना गराडा घातलेला आहे आणि आता जरांगेंचं हे उपोषण सकाळी 10 वाजल्यापासून सुरू झालंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।